नमस्कार साधक हो. आराधना समूहाच्या स्वरमय दीपोत्सव या सुरेल सोहळ्यात आपले मनपूर्वक स्वागत आहे. दिवाळी म्हणजे फक्त प्रकाशाचा नव्हे, तर सुरांच्या तेजाने मन उजळवण्याचा उत्सव. चला, या सुरेल दीपांनी आजची सायंकाळ सजूया. कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानदेवतेच्या वंदनेने करूयात. सादर करत आहे सरस्वती वंदना शीला कांबळे. सरस्वती वंदना आहे. भजन आहे भजन. हे सरस्वती मैया मुझको ऐसा वर दो, माँ दास बना लो मुझे, मेरा जन्म सफल कर दो। हे सरस्वती मैया मुझको ऐसा वर दो, सरगम में बसो आकर, वाणी में समा जाओ। सरगम में बसो आकर, वाणी में समा जाओ। हम याद तुम्हें करते, आओ माँ आ जाओ। हम याद तुम्हें करते, आओ माँ जाओ। संगीत की देवी तुम, मेरे कंठ भर दो। संगीत की देवी तुम, मेरे कंठ में स्वर भर दो। हे सरस्वती मैया मुझको ऐसा वर दो। ना कोई कवि है हम, ना कोई भक्त जन है, ना कोई कवि है हम, ना कोई भक्त जन है। हम बालक है तेरे, निर्बल है निर्धन है। हम बालक है तेरे, निर्बल है निर्धन है। करुणा की सागर तुम, मेरी गागर तुम भर दो। करुणा की सागर तुम, मेरी गागर तुम भर दो। हे सरस्वती मैया मुझको ऐसा वर दो। पापों से हटे ये मन, ना जन्म का हो बंधन। पापों से हटे ये मन, ना जन्म का हो बंधन। माँ ढूंढे तुम्हें हम कहाँ, छाया है अंधेरा यहाँ। माँ ढूंढे तुम्हें हम कहाँ, छाया है अंधेरा यहाँ। दीपक की ज्योति तुम, मेरा मन रोशन कर दो। दीपक की ज्योति तुम, मेरा मन रोशन कर दो। माँ दास बना लो मुझे, मेरा जन्म सफल कर दो। माँ दास बना लो मुझे, मेरा जन्म सफल कर दो। हे सरस्वती मैया मुझको ऐसा वर दो। माँ दास बना लो मुझे, तेरा जन्म सफल, मेरा जन्म सफल कर दो। सरस्वती मैया की जय। थँक सरस्वती वंदनेने खूप सुंदर सुरुवात झालेली आहे. तर पुढील गाण्याकडे वळूयात. ईश्वराचे नामस्मरण मनाला शांती देते. वनिता काटकर यांच्या भावपूर्ण आवाजात ऐकूया नाम तुझे देवा. ऋताताई आणि अनघाताई आत्मवंदन आणि सर्व आराधना साधकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
मी जे आता अभंग सादर करते आहे ते संत नामदेव महाराजांचं आहे. संगीत आहे बाळ माटे आणि मूळ स्वर माणिकताई वर्मा यांचे आहेत. मी गायचा प्रयत्न करते आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा. काबान घे, काबान घे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. सांग पंढरी राया काय करूयाचे, सांग पंढरी राया काय करूयाचे. का रूप ध्यानासी, का रूप ध्यानासी. नाये तुझे, नाये तुझे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. कीर्तनी बैसता निद्रे नागविले, कीर्तनी बैसता निद्रे नागविले. मन माझे गुंतले, मन माझे गुंतले. विषय सुख, विषय सुख. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. हरिदास गजती हरिनामच्या कीर्ती, हरिदास गजती हरिनामच्या कीर्ती. नये माझ्या चित्ती नामा म्हणे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा. काबान घे, काबान घे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. धन्यवाद. ईश्वराचे नाम म्हणजे आनंदाचा झरा. ईश्वराचे नाम कानाला सुखविते तसेच मनाला शांत करते. तर काकूंनी आता खरोखर आपले कानही हे केले सुखवलेले आहेत, मनही शांत केलेलं आहे. आता पुढील गाण्याकडे वळूयात. निर्गुणाला स्वरातून मांडणं हे साधकाचं मोठं भाग्य. मेघना साने यांच्या मधुर आवाजात आपण अनुभवूया निर्गुणाचा संग. नमस्कार अनाघाताई, ऋताताई आणि सगळ्या साधकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. मी संत गोरा कुंभार यांची रचना असलेलं निर्गुणाचा संघ हे सादर करते गाणं. निर्गुणाचा संग, निर्गुणाचा संग.
धरिला जो आवडी निर्गुणाचा संग, धरिला जो आवडी तेणे केले देशोधडी, आपण यासी माय बापा निर्गुणाचा संग, धरिला जो आवडी निर्गुणाचा संग. अनेकत्व नेणे, अनेकत्व नेणे, अनेकत्व नेणे, अनेकत्व नेणे, एकले सांडिले निरंजनी माय बापा, एकले सांडिले निरंजनी माय बापा निर्गुणाचा संग, धरिला जो आवडी निर्गुणाचा संग. एकत्व पाहता अवघे लटिके, एकत्व पाहता अवघे लटिके, जे पाहे ते तुके रूप तुझे माय बापा, जे पाहे ते तुके रूप तुझे माय बापा निर्गुणाचा संग, धरिला जो आवडी निर्गुणाचा संग. म्हणे गोरा कुंभार सखया पांडुरंगा, म्हणे गोरा कुंभार सखया पांडुरंगा, तुम्हा मठावा कैसे काय माय बापा, तुम्हा मठावा कैसे काय माय बापा निर्गुणाचा संग, धरिला जो आवडी निर्गुणाचा संग, धरिला जो आवडी तेणे केले देशोधडी, आपण याती माय बापा निर्गुणाचा संग, धरिला जो आवडी निर्गुणाचा संग, धरिला जो आवडी निर्गुणाचा संग, धरिला जो आवडी निर्गुणाचा संग, निर्गुणाचा संग, निर्गुणाचा संग. धन्यवाद. निर्गुणाचा अनुभव म्हणजे आत्म्याची शांत लय, ही ताईंनी आता गाण्यातून आपल्याला दिलेली आहे. पुढील गाण्याकडे जाऊयात. विरहाची वेदना, प्रतीक्षेचा क्षण आणि ओढ या भावनांचा सुरेल आविष्कार म्हणजे दूरनगरी. कृष्णा यांच्या कोमल स्वरातून ऐकूया हे हृदयस्पर्शी गीत. नमस्कार. मी एक गाणं सादर करतो आहे. दूर नगरी रे बाबा, दूर नगरी है, दूर नगरी रे बड़ी दूर नगरी, कैसे आऊं मैं कन्हैया, कैसे आऊं मैं कन्हैया, तेरी गोकुल नगरी बड़ी दूर नगरी है, दूर नगरी रे बड़ी दूर नगरी, जमुना जल जाऊं काना पायल मोरे बाजे, जमुना जल जाऊं काना पायल मोरे बाजे, झपट चलू तो छलके गगरी, बड़ी दूर नगरी है, दूर नगरी रे बड़ी दूर नगरी, रात में आऊं काना डर मोहे लागे, रात में आऊं काना डर मोहे लागे, दिन में आऊं तो काना देख सारी नगरी, बड़ी दूर नगरी है, दूर नगरी है बड़ी दूर नगरी, कैसे आऊं मैं कन्हैया, कैसे आऊं मैं कन्हैया,
तेरी गोकुल नगरी बड़ी दूर नगरी है, दूर नगरी रे बड़ी दूर नगरी। तेरी नगरी में चोर बसत है, तेरी नगरी में चोर बसत है, चोर बसत है लुटेरे बसत है। कहीं लूट ले मेरी नथ चुनरी बड़ी दूर नगरी है, दूर नगरी रे बड़ी दूर नगरी। कैसे आऊं मैं कन्हैया, कैसे आऊं मैं कन्हैया तेरी गोकुल नगरी बड़ी दूर नगरी है, दूर नगरी रे बड़ी दूर नगरी। धन्यवाद. खूप छान म्हटलंस कृष्णा, खूप छान. शिवभक्तीचा जोश, मराठी मातीचा अभिमान आणि ओवीतला जो उत्साह, जीवाशिवाची बैलजोड हे गाणं म्हणजे भक्तीचा झंकारच. चला उज्ज्वला दरेकर यांच्या दमदार सादरीकरणातून अनुभवूया शिवभक्तीचा आवेश. मोराच्या मानाचा रडवला ये ग रामाच्या बाणाचा ये ग बाणाचा डवल मोराच्या मानाचा रडवल मानाचा ये ग रामाच्या बाणाचा ये ग बाणाचा तान्यासारख्याची हा नाम जोडी तान्यासारख्याची हा नाम जोडी पुन्हा होत हाती घोडी माझ्या राजाने पुन्हा होत हाती घोडी माझ्या राजाने ढवल मोराच्या मानाचा रे ढवल मानाचा ये ग रामाच्या बाणाचा रे ये ग बाणाचा सत्या बाळाची जागा त्याच्यातून वेची हो गाडी सत्या बाळाची जागा त्याच्यातून वेची हो गाडी सूर्यचंद्राची हो जोडी सूर्यचंद्राची हो जोडी त्याच्या सर्गाची माडी स्वर्गाची माडी त्याच्या सर्गाची माडी स्वर्गाची माडी ढवल मोराच्या मानाचा रे ढवल मानाचा ये ग रामाच्या बाणाचा रे ये ग बाणाचा सती संताराची माया लक्ष्मी ताराया सती संताराची माया इसमें लक्ष्मी ताराया पुरुष बर करतीची जोडी पुरुष बर करतीची जोडी डाव पर पंचाचा माडी माझ्या राजा डाव पर पंचाचा माडी माझ्या राजा ढवल मोराच्या मानाचा रे ढवल मानाचा ये ग रामाच्या बाणाचा रे ये ग बाणाचा तान्यासारख्याची हा नाम जोडी तान्यासारख्याची हा नाम जोडी पुन्हा बोट हात घोडी माझ्या राजा पुन्हा बोट हाती घोडी माझ्या राजा ढवल मोराच्या मानाचा रे ढवल मानाचा 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 हो
खूपच पूर्ण सादरीकरण होतं ताई. जीवाशिवाची बैलजोडी हे गाणं म्हणजे महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध, श्रमाचं सौंदर्य आणि भक्तीचं तेज या सगळ्यांचा संगम आहे. शिवाच्या नामात आणि बैलजोडीच्या मेहनतीतून उमटणारा तो ताल प्रत्येकाच्या मनाला स्पंदित करून गेला. या गीतातून आपल्याला कष्टाचं, श्रद्धेचं आणि समर्पणाचं खरं मूल्य जाणवलं. आता पुढील गाण्याकडे जाऊया. आता कविता सादरीकरण होतील. वृषाली देशमुख आणि गजानन कांबळे हे आपल्या कविता सादर करणार आहेत. वृषाली ताई. आत्मवंदन ऋताताई, अनघाताई. आज मी कविता सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे आयुष्य. आयुष्य आहे सुंदर कथा. आयुष्य आहे सुंदर कथा. मानव अनुभवतो नानाविध जीवन व्यथा. मानव अनुभवतो नानाविध जीवन व्यथा. आयुष्य आहे भल्या मोठ्या नावेसारखे. आयुष्य आहे भल्या मोठ्या नावेसारखे. नावेमध्ये भेटती विविध सगळे सोयरे. नावेमध्ये भेटती विविध सगळे सोयरे. प्रत्येकाच्या मनी फुलती नानाविध आशा आकांक्षा. प्रत्येकाच्या मनी फुलती नानाविध आशा आकांक्षा. परंतु कोणाच्याच पुऱ्या होत नाहीत सर्वच अभिलाषा. परंतु कोणाच्याच पुऱ्या होत नाहीत सर्वच अभिलाषा. दैवाने आधीच ओढलेली असते ललाट रेषा. दैवाने आधीच ओढलेली असते ललाट रेषा. आपण मात्र उगाचच ठरवत असतो जीवन प्रवाहाची दिशा. आपण मात्र उगाचच ठरवत असतो जीवन प्रवाहाची दिशा. जीवनाच्या वाटेवर भेटती अनेक सहप्रवासी. जीवनाच्या वाटेवर भेटती अनेक सहप्रवासी. काही चांगले तर काही वाईट सगळे सोबती. काही चांगले तर काही वाईट सगळे सोबती. दैवाच्या हाती असते आयुष्याची दोरी. दैवाच्या हाती असते आयुष्याची दोरी. प्रत्येकाला वाढत जातो अनुभवांची शिदोरी. प्रत्येकाला वाढत जातो अनुभवांची शिदोरी. कितीही वाढले तरी पोतडीतले संपत नाही. कितीही वाढले तरी पोतडीतले संपत नाही. माणसाची भूक कधी भागतच नाही. माणसाची भूक कधी भागतच नाही. जीवन आहे सुंदर फुलासारखं. जीवन आहे सुंदर फुलासारखं. माणसाचं मात्र काहीच न चालत विधिलिखितापुढे. माणसाचं मात्र काहीच न चालत विधिलिखितापुढे. मानवाच्या आयुष्यात फुलावा स्वप्नांचा सुंदर फुलोरा. मानवाच्या आयुष्यात फुलावा स्वप्नांचा सुंदर फुलोरा. परंतु देव झुलवत असतो प्रत्येकाच्या सुखदुःखाचा हिंदोळा. परंतु देव झुलवत असतो प्रत्येकाच्या सुखदुःखाचा हिंदोळा. प्रत्येकाच्या आयुष्याचे तीनच टप्पे, बालपण, तारुण्य आणि म्हातारपण. प्रत्येकाच्या आयुष्याचे तीनच टप्पे, बालपण, तारुण्य आणि म्हातारपण. परंतु कितीही वार्धक्य आलं तरी प्रत्येकाच्या हृदयात कोरलेली असते आईची आठवण. परंतु कितीही वार्धक्य आलं तरी प्रत्येकाच्या हृदयात कोरलेली असते आईची आठवण. नमस्कार, धन्यवाद. आयुष्य ही कविता फक्त शब्दांचा खेळ नाही, तर जीवनाचे गूढ अनुभव आणि संवेदनांचा सुंदर संगम ताईंनी आता आपल्याला कविता वाचनात दाखवून दिलेला आहे. कवितेतून जीवनातील संघर्ष, आनंद, आशेचे पैलू आपल्या मनाला स्पर्श करतात. प्रत्येक ओळ विचारात पाडते आपलं आयुष्य खरंच कसं जगावं. त्यांच्या सादरीकरणातून आपल्याला जाणवलं की जीवन म्हणजे केवळ काळजी नाही, तर अनुभवांचा, शिकवणीचा आणि भावनांचा प्रवास आहे. थँक ताई. खूप छान कविता वाचन झालेलं आहे. पुढील कविता गजानन कांबळे. कवितेचं शीर्षक आहे मित्र. मित्र असती बहु, मित्र असती बहु, परी ते सर्व सीता पुरते. मित्र असती बहु, परी ते सर्व सीता पुरते. गुळा भोवती जमती डोंगळे, गुळा भोवती जमती डोंगळे, असती खाण्या पुरते. फेकून दिदले सर्वांना, मग पोकळीच उरते.
या सर्व मित्रांना फेकून दिलं ना की मग आपल्या जीवनामध्ये पोकळी एक निर्माण होते. तीच पोकळी शोधत बसते मित्राचे नाते. ती पोकळी निर्माण झाली की आपल्याला ते सहन नाही होत, म्हणून तीच पोकळी असते जीवनामध्ये आलेली, ती शोधत बसते मित्र कुठे आहेत, मित्र कुठे आहेत, मित्र कुठे आहेत. मित्र असावा कसा, मित्र असावा कसा परंतु तसा, मित्र असावा कसा परंतु तसा दिसेना कुठे. मित्र असावा कसा परंतु तसा दिसेना कुठे. स्वप्नी वसे तो मित्र माझा, स्वप्नी वसे तो मित्र माझा अवनी असेना कुठे. अवनी म्हणजे पृथ्वी. स्वप्नी वसे तो मित्र माझा अवनी असेना कुठे. द्वार उघडिता पुण्याचे, द्वार उघडता पुण्याचे तो साक्षात करी, तो म्हणजे ईश्वर. द्वार उघडिता पुण्याचे तो साक्षात्कार करी. मित्र सुधाकर, मित्र सुधाकर सापडला मज रंग मंचावरी. त्यालाही नाटकाची आवड होती, मलाही नाटकाची आवड आहे. मी 50 नाटकांचा दिग्दर्शक आहे. असं ते एकूण आहे. मित्र सुधाकर सापडला मज रंग मंचावरी. नाती तुटती चर्चेत वादळी परी अतुट आमुचे. आमच्या चर्चा वगैरे होतात, जोरजोरात चर्चा व्हायच्या, पण आमचं कधी रिलेशन तुटलं नाही. नाती तुटती चर्चेत वादळी परी अतुट आमुचे. संकेत असती हे प्रगल्भतेचे ना ते स्वार्थाचे. संकेत असती हे प्रगल्भतेचे ना ते स्वार्थाचे, ना ते स्वार्थाचे. प्रेम निरंतर राहील आमुचे, प्रेम निरंतर राहील आमुचे शंका नसते उरी. प्रेम निरंतर राहील आमुचे शंका नसते उरी. इच्छा तसेच फळ मिळतसे मनीषा होईल पुरी. तुमची इच्छा असल्यानंतर मग फळ मिळतं तुम्हाला. करीतो प्रार्थना देवा तुझला, करीतो प्रार्थना देवा तुझला सुधाकरा द्यावो. सुधाकर हा माझा मित्र, तो त्याच्याबद्दलच लिहिलेली कविता आहे. करीतो प्रार्थना देवा तुझला सुधाकरा द्यावो. आरोग्य संपदा आणि स्थिरता त्याला अर्पा हो. आरोग्य संपदा आणि स्थिरता त्याला अर्पा हो. वरिष्ठ येती किती परंतु दूरच ठेवा हो. अरिष्ट येती किती परंतु दूरच ठेवा हो. सुख शांतीचे आणि यशाचे जीवन अर्पा हो. त्याला सुख आणि शांतीचं जीवन अर्पण करा देवा. संपवतो. खूप छान काका. किती सुंदर आणि हृदयस्पर्शी सादरीकरण. मित्र हे सादरीकरण फक्त मैत्रीवर आधारित गाणं किंवा कविता नाही, तर जिव्हाळ्याची, समजुतीची आणि साथ देण्याची भावना प्रकट करणारा एक संदेश आहे. जीवनात मित्र म्हणजे आयुष्याचा उजेड असतो. अंधारात साथ देणारा, आनंदात हसवणारा आणि संकटात उभा राहणारा. आजच्या सादरीकरणातून आपण हे सर्व अनुभवलेलं आहे. सादरीकरण करताना काकांनी आपल्याला मैत्रीची खरी किंमत जाणवून दिली आहे. तर मी शुद्धी दे आणि बुद्धी दे गाणार आहे. माझा आवाज येतोय? हो येतो. शुद्धी दे बुद्धी दे हे दया घना. शक्ती दे मुक्ती दे आमुच्या मना. शुद्धी दे बुद्धी दे हे दया घना. शक्ती दे मुक्ती दे आमुच्या मना. शक्ती दे मुक्ती दे आमुच्या मना.
तरितमते उमजेना सत्य उमजेना सत्य फसविते आम्हाला विश्व हे अनित्य दिगदर्शन माझ व्हावे हीच कामना शक्ती दे बुद्धी दे आमुच्या मना शुद्धी दे बुद्धी दे हे दया घना शक्ती दे मुक्ती दे आमुच्या मना स्वतःला विसरून जर भरले हे चित्त स्वतःला विसरून जर भ्रमले हे चित्त फसविते आम्हाला विश्व हे अनित्य निर्भरता जगवावी हीच प्रार्थना शुद्धी दे बुद्धी दे आमुच्या मना शक्ती दे मुक्ती दे हे दया घना शुद्धी दे बुद्धी दे आमुच्या मना शुद्धी दे बुद्धी दे आमुच्या मना. वाचनमयी फार सुंदर. खूप सुंदर अगदी मनाला भिडलेलं सादरीकरण. चिन्मयी तुझ्या म्हणजे तू शेवट इतकं सुंदर केलेलं आहेस. शक्ती दे मुक्ती दे हे दयागणा हे गीत फक्त मंत्र नाही तर अंतःकरणातून उमटलेली प्रार्थना आहे. जीवनात येणाऱ्या अडचणी, संघर्ष आणि संकटांमध्ये आपल्याला शक्ती देणारी आणि मुक्तीची आशा देणारी ही अनुभूती आहे. ती आज तू सर्वांना करून दिली त्याबद्दल तुझे मनापासून कौतुक. आता आपल्या कार्यक्रमाचा शेवट झालेला आहे. तर अनुराधा ताईंची क्लिप आपण पाहूयात आणि त्यानंतर निशा भोसले आभार प्रदर्शन करेल. आमची यात्रा तशी पिठापूरपासून काकीनाड्यापासून सुरू झाली होती, पण मी फक्त कुरवपूरचा माझा अनुभव सांगते. कुरवपूरला आपल्याला कृष्णामाई ओलांडून जावं लागतं, सगळ्यांनाच माहीत असेल. तिथे एक विठ्ठल मंदिर आहे. त्या विठ्ठल मंदिरात आम्ही उतरलो. तर तिथे संध्याकाळ साधारण झाली होती आणि मी माझी ट्रॅक म्हणजे ते तुफान असतं, काय म्हणतो, मोठी जीप असते, ते पुढे असल्याने मी पहिल्यांदाच उतरले आणि आतमध्ये गेले आणि जस्ट नमस्कार करून बाहेर पडले, दुसऱ्या मंदिरात गेले. पण मी जेव्हा तिथे आमच्या ट्रॅकमध्ये आले तेव्हा त्या तिकडचे साहेब बोलायला लागले की अगं त्या बाईंना बघितलंस का? तर मी म्हटलं मला नाही दिसल्या कुठे. त्या म्हणजे स्वामी समर्थांचा हे वाटत आहे. खूप त्यांचा चेहरा असा डोळे भेदक होते वगैरे वगैरे. आणि काही जण घाबरले होते त्यांना बघून. मी तर निघून आले होते. हे सगळं हॉटेलवरती झालं बोलणं. मला का कोण जाणे, मला राहावे ना. मला रात्री आणि आतून असं वाटत होतं मी त्यांना कधी भेटते आणि कशी भेटू. शेवटी मी आमच्या कोऑर्डिनेटरला विचारलं, तू येशील का त्या देवळात? तो म्हणाला मला बरीच कामं आहेत. मग मी माझ्या ड्रायव्हरला आणि माझ्या एका मैत्रिणीला तयार केलं आणि मी गेले. तोही तयार झाला, हे नशीब माझं. आणि आम्ही तिथे गेलो. तिथे आजूबाजूला बघितलं पण दिसल्या नाही. पुन्हा मनातून धावा सुरू झाला स्वामींचा. स्वामी तुम्ही मला का भेटत नाही आहात? स्वामी तुम्ही मला इथेच आहात पण मला का भेटत नाही आहात? माझ्या मैत्रिणीला म्हटलं जरा तिकडे बघ, एक खोली दिसते, तिथे आहेत का बघ. ती जाऊन तिथे मी मागेच होते, ती डोकावली तिथे. ती डोकावली तर म्हणाली आहेत त्या आतमध्ये. मी दरवाजा ढकलून आत पाऊल टाकणार तर त्या म्हणाल्या नाही मी येते बाहेर म्हणून. आणि त्या बाहेर आल्या, खुर्चीवर बसल्या. आत्तापर्यंत आपल्या साधनेमध्ये बऱ्याच लोकांना डोळ्यातून घळाघळा पाणी आलं, पण मला तो अनुभव कधीतरी एकदाच आला होता.
पण असा अनुभव मला त्या दिवशी त्यांना भेटल्यावर मला नुसतं घळाघळा पाणीच येत होतं डोळ्यातून. काही बोलणं सुचत नव्हतं. बेटा शांत हो, शांत हो. आणि मग मी थोडं शांत झाले. मी जरा लांबच होते आणि उभी होते कारण मला खाली बसायला त्रास होतो. त्या म्हणाल्या खाली बस आधी. मी म्हटलं ताई मला बसायला त्रास. आपण नेहमीच ताई म्हणतो त्यामुळे माझ्या तोंडात ताई आलं. ताई मला बसायला त्रास होतो. नाही बस तू खाली बस. जरा जरबेनीच त्याने मला सांगितलं. मी कशी बसले थोडीशी मांडी घालून. आणि मग मी त्यांना म्हटलं आणि त्या काही असं म्हणा आई तुम्ही आई म्हण. मी म्हटलं हा आई. मला आयुष्यात खूप भोगलं मी. तुम्ही मला शक्ती दिली, मी भोगत गेले. आणि नुसतं घळा पाणीच येत होतं हो. मला काही सुचतच नव्हतं बोलायचं पण. मग त्या म्हणाल्या अजून पुढे ये तू थोडी. पुढे गेले. पुढे गेले तर त्याने डोक्यावरती हात ठेवला. मग नंतर मला काही दिसत नव्हतं कारण माझे डोळे पाण्यानेच भरले होते. आणि मग नंतर त्यांनी मला माझ्या बॅग होती. ती तुझी मैत्रीण का चोर आहे का? दे तिच्याकडे बॅग. बघ तुला अजूनही तुझा मोह सुटत नाहीये. मी म्हटलं ताई आई तसं नाहीये. मग ती बॅग दिली. मग त्यांनी आपल्या अध्यात्माच्या थोड्याशा चर्चा केल्या वगैरे. मी तुम्हाला फक्त अनुभव सांगते. तुला जी व्यक्ती त्रास देते. मी म्हटलं माझी सून का? हो. तर तुला काही होणार नाहीये. तिच्यात एक वाईट शक्ती आहे. ती तिला आतून खाते. मी म्हटलं ती तर त्याच दिवशी सकाळी माझ्या मुलाने तिला हॉस्पिटलमध्ये नेले होते. त्याच्या आधी तिचं 7.5 हिमोग्लोबिन होतं आणि त्या दिवशी चेकिंग केलं तर 5.5 झालं. मग तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला सांगितलं. ताई हे त्यांना मी सांगितलं. तर म्हणे हॉस्पिटलच्या याने काही होणार नाहीये. तू तिला इकडे घेऊन ये. मी म्हटलं बरं आई वेळ लागेल पण. ठीक आहे म्हणे. आणि हे एवढं बोलणं झाल्यानंतर नाही तिला म्हणे ते आतून खाते तिला आतून ती जे काही तुझ्याशी बोलले ते आता मी सांगू की नको? मुलाच्या आणि आईच्या संबंधावरती तिने नको ते बोलली. जे काही बोलले तुला ज्या तोंडाने बोलले, जे गटाराचे किडे वळवळलेत ना ते ती भोगणार आहे. मला काही कळेना. मी त्यांच्या पायावरती अक्षरशः लोटांगण घातलं. लोटांगण घातल्यानंतर त्यांनी पाय त्यांचा माझ्या पूर्ण मणक्यावरनं फिरवला. भयंकर वेदना होत होत्या. मी आई करत होते. बघ अजून तू ह्याच्यातून सुटली नाहीये. स्वामी आई म्हण, स्वामी आई म्हण. हो म्हटलं स्वामी आई चुकले मी. स्वामी आई तुम्ही तर माझ्या बरोबर नेहमीच आहात. अगं तुझा तर मी हात धरलाय तो न सोडण्यासाठी धरलाय. करोनामध्ये मी कोण होतो तुला सोडवायला? हो आई. मी अर्ध्या रस्त्यावरती खरंच जाऊन आले. तुम्हीच होतात. डोळ्याच्या ऑपरेशनच्या वेळेला तुम्ही माझ्या बाजूला होतात. मला दिसत होतात आई. मग तुझा मी हात नाही सोडला आणि नाही सोडणार. त्या पुन्हा माझ्या पाठीवरनं पाय फिरवत होत्या आणि एका क्षणाला त्यांनी माझ्या माकड हाडाला आपण आता मूलाधार चक्र म्हणतो. मूलाधार चक्रावरती त्यांनी एवढ्या जोरात दाबलं ना की माझी कळ गेली. आई पुन्हा आई तोंडात आलं स्वामी आई स्वामी आई. पुन्हा मी स्वामी आई म्हटलं
आणि त्यांची चेहरेपट्टी मी तुम्हाला नंतर फोटो दाखवते. स्त्रीवेशातल्या ज्या आहेत त्या तशीच चेहरेपट्टी होती. उंची 5-6 फूट होती. 5 नाही सॉरी 6 फूट होती आणि साधे साडी नेसल्या होत्या आणि हे सगळं संभाषण मला एकदा त्या म्हणाल्या, तू मराठी आहेस ना? मराठीत बोल. आणि त्या मराठीतच हे सगळं संभाषण चालू होतं. तर ते मग त्या म्हणाल्या, आता उठ. मूलाधार चक्रावरनं त्यांनी जो दाब दिला त्याच्यानंतर त्यांनी उठ म्हणाल्या. उठून मी बसले. बसले तर जरा मागे जा. थोडं मागे हो. मी मागे झाले. मागे झालं तर माझ्या डोळ्यासमोर एक पाय येतोय असं वाटलं. मला वाटलं या आता मला ढकलणार आहेत पायाने. पण तसं नाही झालं. ताई, माऊली त्यांनी माझ्या आज्ञाचक्राला पुन्हा दाब दिला. मला काही समजलं नाही. फक्त घळा पाणीच येत होतं डोळ्यातून आणि त्यामुळे मला काही आता सुद्धा मला सगळं स्क्रीन असं ते आठवून धुरकट झालंय. आणि ह्या एवढ्या ह्याच्यामध्ये फक्त दुसऱ्याचं मन दुखवू नकोस. बेटा, तुला शेवटपर्यंत मी साथ सोडणार नाहीये तुझी. आणि मी उठले आणि तो आमच्या ड्रायव्हरला उशीर होत होता कारण आम्हाला 2 वाजता सोडायचं होतं हॉटेल. तो आतमध्ये आला. मी त्याला म्हटलं, तू जा, आम्ही येतो म्हटलं. तर त्या म्हणाल्या, नाही, सगळीजण तुमची वाट बघतायत तिथे. तर तू आता ये, पुन्हा ये, मी भेटेन तुला इथेच. आणि मी तुझ्याजवळ नेहमीच असते. म्हटलं, हो आई. तुम्ही येता तेव्हा मला चंदनाचा सुगंध माझ्या घरात, मला रस्त्यावर सुद्धा जाणवतो जेव्हा तुम्ही माझ्याबरोबर असता. सुगंध जाणवतो की मी म्हणते, हां, स्वामी आलेत माझ्याबरोबर. म्हणून म्हटलं, माझे पुण्य फळाले, माझे पुण्य फळाले, आज मी दत्तगुरु पाहिले, आज मी स्वामी समर्थ पाहिले. आणि मी तिथून आले आश्रमामध्ये. आश्रम आहे तिथे कुरवपूरला. ते कुरवपूरला आले. सगळेजण तयार होते इतर जीप मधले. आमचीच जीप फक्त कारण तो त्यांचा मेन होता त्यामुळे त्या यायची वाट बघत होते. आणि मी आले बॅगा घ्यायला म्हणून आतमध्ये. बॅग अशी बाहेर आणणार जायच्या तर तिथे श्वान येऊन बसले. गुरु महाराजांचे श्वान आले. असे बसले की मला बाहेरच पडता येईना. मी म्हटलं, नमस्कार केला. काय देऊ मी तुम्हाला? खजूर दिला तर त्यांनी खाल्ला नाही. ती मारीची बिस्किट आठवली. ती मारीची बिस्किट अक्षरशः त्यांनी इतक्या ह्याच्याने खाल्ली. तोलमोल नाही करत, पण जवळजवळ 12-13 बिस्किट होती ती. त्यांनी सगळी हे केली आणि मग बाजूला झाले थोडेसे. आई, मी धन्य झाले खरंच. माझे पुण्य फळाले. नमस्कार ताई. नमस्कार रुताताई. नमस्कार अनघाताई. हा, आणि त्या हे पण म्हणाल्या की तू बरंच काही म्हणाल्या. मला आता सगळं आठवत नाही म्हणून मी ती क्लिप लावत होते. तू आता मी म्हटलं, हा, मी आता मेडिटेशन वगैरे करते. मला एक चांगला ग्रुप मिळालाय, आध्यात्मिक आहे. सोडू नकोस कधीच. नाही ताई, तुमच्याकडे यायचंय ना मला. सोडू नकोस. हा ताई, लवकरच येणार आहे मी तुमच्याकडे. कोणी सांगितलं तुला? मला आतून असं वाटतंय ताई. मला लवकरच यायचंय तुमच्याकडे. आणि हरि ओम
स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा, हा जन्म आहे स्वामी कृपेचा, हा जन्म आहे स्वामी कृपेचा, हा जन्म आहे स्वामी कृपेचा. हरी ओ स्वामी समर्थ म्हणा. नमस्कार ताई, माझं पूर्ण करते मी. ताईने अनघाताईने मला उत्तर दिलंय. अकल्पनीय आहे सगळं, काय बोलू. ताईंची तब्येत ठीक नाही मला माहिती आहे, पण त्यांनी मला त्याला उत्तर दिलं. अकल्पनीय आहे सगळं. आणि तुम्हाला म्हणजे माझ्या मुलांना पण मी नव्हतं सांगितलं, तर ती सांगायची परवानगी दिली. धन्यवाद अनघाताई. खूप छान अनुभव ताई आणि तो तुम्ही आमच्या बरोबर शेअर केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गुरुदादा हे शंकर महाराजांचं गाणं म्हणणार आहेत. गुरुदादा. सद्गुरुनाथा योगी राजा भवसागरी तू धाव. शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लावा. शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लावा. हे भगवंता दीनदयाळा शरणं आले तुला. शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लावा. ओंकाराच्या बीज स्वरूपा परब्रह्माच्या सगुण स्वरूपा. ओंकाराच्या बीज स्वरूपा परब्रह्माच्या सगुण स्वरूपा. महामायेचा परमेश्वरा परमात्मा ईशा. शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लावा. त्रिगुणात्मक तू ज्ञानी राया या भक्तांची रक्षिकाया. त्रिगुणात्मक तू ज्ञानी राया या भक्तांची रक्षिकाया. या भक्तांच्या हट्टासाठी हृदयी हो बैसा. शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लावा. वेडी वाकुडी तुझी लेकरे तुझ्या विना त्या नाही कुणी रे. वेडी वाकुडी तुझी लेकरे तुझ्या विना त्या नाही कुणी रे. या वेडांच्या हट्टासाठी चरणी हो ठेवा. शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लावा. शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लावा. थँक्यू. खूप छान चिन्मयी, खूप छान. हेच आज मी सकाळीच शंकर महाराजांच्या मठात जाऊन आलो. तिथे अनुभव असा आला की आम्ही तिथे ध्यान केलं सकाळी, अरुंधती आणि मी. आणि तिथे महाराजांना 4-4:30 वाजता पहाटे जेव्हा अभिषेक घातला जातो तेव्हा त्यांचं सगळं, त्यांना वस्त्र वगैरे घातल्यानंतर, अभिषेक झाल्यानंतर त्यांना एक चहा आणि 3 सिगरेट दाखवल्या जातात.
दिल्या जातात, तर त्या सिगरेटची धुनी अशी कुठे मिळत नाही, तर ते एका सेवेकऱ्याकडनं मिळाली आज पहिल्यांदाच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं जे अभिषेकाचं जो तीर्थ असतं ते पण मिळालं. म्हणजे हा एक आजचा सकाळचा अनुभव महाराजांच्या मठात गेल्यानंतर. तर त्यांच्यासाठीच हेच भजन जे चिन्मयनी म्हटलं मी तेच म्हणतो इन द इंटरेस्ट ऑफ टाइम. सद्गुरुनाथा योगी राजा भवसागरी तुधा. सद्गुरुनाथा योगी राजा भवसागरी तुधा. शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लावा. शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लावा. हे भगवंता दीन दयाळा शरण मी आलो तुला. शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लावा. ओंकाराच्या बीज स्वरूपा परब्रह्माच्या सगुण स्वरूपा. ओंकाराच्या बीज स्वरूपा परब्रह्माच्या सगुण स्वरूपा. महामायेच्या परमेश्वरा परमात्मा ईशा. शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लावा. त्रिगुणात्मक तू ज्ञानी राया या भक्तांची रक्षिकाया. या भक्तांच्या हट्टासाठी हृदयी हो बैसा. शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लावा. वेडी वाकुडी तुझी लेकरे तुझ्या विना त्या नाही कोणी रे. वेडी वाकुडी तुझी लेकरे तुझ्या विना त्या नाही कोणी रे. या वेड्यांच्या हट्टासाठी चरणी हो ठेवा. शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लावा. शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लावा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री शंकर बाबा महाराज की जय. धन्यवाद. खूप छान दादा, खूप दिवसांनी आवाज ऐकला, खूप छान वाटलं. आणि महाराजांनी गाऊन घेतलंय तुमच्याकडून ते. साधना काकू, ऋताताई आणि वनगाताई यांना नमस्कार. सगळ्या साधक बंधू भगिनींना नमस्कार माझा आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आता मी गाण्याला सुरुवात करते. किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. रास खेळू चला रंग उधळू चला. रास खेळू चला रंग उधळू चला. आला आला ग कानाला
आला आला गगना आला, रास खेळू चला, रंग उधळू चला, आला आला गगना आला. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले, गोड हसू गालात नाच गवतालात पैंजण थरथरले. काना दिसतो उठून गोपी आल्या नटून, काना दिसतो उठून गोपी आल्या नटून, नव्या नवतीचा शृंगार केला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. मूर्ती अशी साजरी ग ओठावरी बासरी, भुलले सुरा संगती, भुलले सुरा संगती. कुणी म्हणे गोविंद कुणी म्हणे गोपाळ, कानाला नावे किती, कानाला नावे किती. रोज खोड्या करून गोप बाळे जमून, रोज खोड्या करून गोप बाळे जमून, सांज सकाळी गोपालकाला, सांज सकाळी गोपालकाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. खेळ सारंगला ग खेळ करी दंगला, खेळ सारंगला ग खेळ करी दंगला. टिपरीवर टिपरी पडे, टिपरीवर टिपरी पडे. लपून छपून गिरधारी ग मारतो गो पिचकारी, लपून छपून गिरधारी मारतो ग पिचकारी. रंगाचे पडती सडे, ताल धरती दिशा धुंद झाली निशा, ताल धरती दिशा धुंद झाली निशा. रास रंगाचा धारी तो नाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. खूप छान काकू. खरोखर तुम्ही शेवट आनंदी आनंदात केलेला आहे. मगाशी त्या ह्याच्यामध्ये त्याच्यावरचा कळस मी तुम्हाला सांगायचाच वेळ राहिला. मी उठून उभी राहिले आणि न राहून मी त्यांना विचारलं, आई तुम्हाला मी गळा भेट घेऊ का? हो हो घे ना. आणि मी त्यांच्या गळ्यात पडून पुन्हा ओक्साबोक्शी रडत राहिले. पुन्हा 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 पुन्हा. कळत नव्हतं कोण काय मी हे बोलावं हे तेव्हा मला काहीच सुचत नव्हतं ना. आताच्या दुनियेत आपण जसं पटकन सेल्फी फोटो काढायचं म्हणतो, काहीच सुचत नव्हतं. मला अशी गळाभेट स्वामींची मिळाली प्रत्यक्ष. माझ्या वडिलांचं तर त्यांना गुरु आज्ञा होती, दत्तात्रयाचा त्यांना अनुग्रह होता. तो शेवटी आम्हाला कळला जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये शेवटचे गेले, तेव्हा मोठ्याने गुरुदत्त गुरुदत्त करून गुरुदेव दत्त जो त्यांना मंत्र मिळाला होता. पुन्हा उठले, त्या पण उभ्या राहिल्या मला निरोप देण्यासाठी. तेव्हा पुन्हा एकदा मिठी मारली, पाठीवरती थोपटलं त्यांनी आणि मी निघाले. एकदम एकदम विलक्षण ती चेहरेपट्टी होती त्यांची, त्या मला शंकाच नाहीये. मग मी ना आश्रमात आल्यानंतर
तिथल्या मॅनेजर जे कोणी बसलं होतं त्यांना मी म्हटलं, अहो त्या आई तिथे त्या देवळात आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे? तर त्या ते म्हणाले, त्यांना विलक्षण सिद्धी आहे. त्या जे बोलतात ते खरं होतं. वाईट बोलल्या तर वाईट, चांगलं बोलल्या त्यांना एक विलक्षण सिद्धी आहे. धन्य झाले माऊली. आणि मला तुम्ही पुन्हा बोलायला संधी दिलीत ना, म्हणूनही मी धन्य झाले. मला माझं मन मोकळं करता आलं. आराधना ग्रुप समूहातर्फे मला सूत्रसंचालन करण्याची आणि कार्यक्रमाचं नियोजन करण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. आता पुढील सूत्र निशाताईकडे. नमस्कार. अनुराधाताईंचा अनुभव अतिशय सुंदर आणि म्हणजे विलक्षणीय होता की एखाद्यावरती आपली श्रद्धा असेल तर आपल्याला ती व्यक्ती दिसते, प्रत्यक्ष भेटते, गुरु माऊली आपल्याला दर्शन देतात. अनुराधाताई खूप खूप धन्यवाद. आणि आजच्या या आभार प्रदर्शनाची मला संधी दिल्याबद्दल मी संपूर्ण ग्रुपचे खूप खूप आभार मानते. साधना काकूंनी जो शेवट केलाय की ती मी सांगू कोणाला, खरंच आज आपली अशी परिस्थिती झाली आहे की इतका आनंद झालाय. आणि ऋताताईंनी हा स्वरमय दीपोत्सवाचं आयोजन करून दिवाळीचा आम्हा सगळ्यांना एक प्रकारचा बोनसच दिलाय. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये सादर केलेल्या प्रत्येक गीतासाठी, प्रत्येक गायक वर्गाचे, प्रत्येक कवितेसाठी त्या वृषालीताई आणि गजानन काकांचे आणि ऐन वेळेस येऊन चिन्मयी आणि गुरुदादांच्या गाण्यासाठी आयोजक वर्गाचे, मोहिनीताईचे आणि प्रेक्षक वर्गांचे मी खूप खूप आभार मानते. दिवाळीच्या या धामधुमीच्या काळामध्ये तुम्ही सर्वांनी आपला अमूल्य वेळ काढला आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात याबद्दल मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानते. जसं शिलाताईंनी सरस्वती वंदनेने सुरुवात करताना त्यांनी त्याच्या 2 ओळी मी सांगते की माँ दास बना लो मेरा जन्म सफर कर दो. आणि एखाद्या कार्यक्रमाची सुरुवात जर आपण अशा सुंदर गाण्याने करत असेल तर तो कार्यक्रम नंतर नंतर किती सुंदर होत गेला हे प्रत्येक गाण्यातून आपल्या लक्षात आलं असेल. वनिता काकूंनी खूप सुंदरपणे अमृताहुनी गोड गायलं की त्यांच्यासोबत आपणही ते आळवत होतो. त्याचबरोबर मेघनाताईंचा निर्गुणांचा संघ असो किंवा कृष्णाने इतकं सुंदर ते बडी दूर नगरी, कृष्णाचे बोल इतके मनाला भिडणारे होते आणि त्याचा त्या आवाजामध्ये ना इतका इनोसन्स होता की ते आपल्याला खूप कृष्णमय केलं त्याच्या गाण्याने ऍक्च्युली. त्याच्यानंतर उज्ज्वलाताईंनी जीवाशिवाच्या जोडीमध्ये जो ताल धरला होता त्याच्यावर आपणही थिरकत होतो. मग आली वृषालीताईची कविता, गजानन काकांची पण कविता खूप सुंदर, आयुष्य आणि मित्र या दोन्हीवरच्या दोन्ही कविता अतिशय सुंदर होत्या. आणि चिन्मयीचे दोन्ही गाणे शुद्धी दे बुद्धी दे आणि ती ज्या प्रकारे माझी नौका किनाऱ्याला लावा म्हणते ना, म्हणजे हे तिने दुसऱ्यांदा गाणं गायलेलं आणि ज्या प्रकारे ती ते म्हणते त्या प्रकाराने आपल्याही तोंडून ते शब्द येतात की माझी शंकर महाराजा माझी खरंच नौका किनाऱ्याला लावा. आणि त्याच्यानंतर गुरुदादांनी येऊन 4 चांद लावले. एकतर सुंदर अनुभव शेअर केला आणि त्याच्यानंतर दादाने जे गाणं गायलं पुन्हा एकदा माझी नौका किनाऱ्याला लावा, अतिशय सुंदर होतं जे आता मी शब्दातही व्यक्त करू शकत नाहीये. या सुंदर संध्याकाळसाठी माझ्याकडे आता फक्त एकच आहे की मी सगळ्यांचे आभार मानते. तुम्ही मला ही संधी दिली त्याबद्दल पुन्हा पुन्हा मी सर्वांचे आभार मानते. ऋताताई, अनघाताई, दिवाळीची ही सुंदर भेट दिली आणि तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम असंच आमच्यावर उत्तरोत्तर वाढत राहावं अशी मी अपेक्षा ठेवते. आणि जाता जाता एक शेअर म्हणजे मी प्रयत्न करते मी पहिल्यांदा शेअर बोलण्याचा. तर सुरों की महक लफ्जों का जादू, सुरों की महक लफ्जों का जादू हर दिल को छू गई ये प्यारी शाम, हर दिल को छू गई ये प्यारी शाम. शुक्रिया उन कलाकारों का, शुक्रिया
उन कलाकारों का जिन्होंने बना दी यादगार ये शाम. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. मी कार्यक्रम संपला असं जाहीर करते. थँक्यू सो मच. खूप छान शेर म्हटला तुम्ही. मला आता तुम्ही जर श्याम म्हटलं, मला अचानक गाणं सुचलं डोक्यामध्ये. एक 4 ओळी म्हणतो. संध्याकाळची वेळ आहे आणि त्याच्या हिशोबाने एक गाणं मला जे सुचलंय म्हणावं असं वाटतं. कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते, कहीं से निकल आए जन्मों के नाते. कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते, कहीं से निकल आए जन्मों के नाते. कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते, कहीं से निकल आए जन्मों के नाते. थनी थी उलझन डरे अपना मन, अपना ही होके सहे दर्द पर आए. कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए चुपके से आए. दिल जाने मेरे सारे भेद ये गहरे, खो गए कैसे मेरे सपने सुनहरे. दिल जाने मेरे सारे भेद ये गहरे, खो गए कैसे मेरे सपने सुनहरे. ये मेरे सपने यही तो है अपने, मुझसे जुदा ना होंगे इनके ये साए. कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए चुपके से आए. मेरे ख्यालों के आंगन में कोई सपनों के दीप जलाए. कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए चुपके से आए. धन्यवाद. खूप छान दादा. ऋताताई. मोहिनी, तू, निशानी इतका सुंदर दोघींनी आज जो कार्यक्रम ओवला आहे ना, आणि आज आता शेवट जो झालाय त्याच याच्यात आपण राहूया. सगळ्यांचं हृदयापासून स्वागत. सगळ्यांचं अगदी जबरदस्त होतात जे सादरीकरण होतं ते. मी आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहू इच्छिते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. खूप खूप धन्यवाद. आणि आता किती सुंदर कार्यक्रम होता. म्हणजे पहिल्या ते सगळा उल्लेख तुम्ही केला त्याच्यामुळे मी आता तिथे जात नाही, त्या प्रत्येकाचं नाव घेत नाही. पण सगळी जी वेगवेगळी सुंदर सुंदर फुलं आहेत ना, त्याचा एक छान हार केला आणि तो सरस्वती मातेला पण वाहिलाय. आणि गुरुदादा तुमचं स्वागत आहे. आज तुमच्या 3 पिढ्या होत्या. सासूबाई होत्या, तुम्ही होते आणि लेक. काय गोड गाते ती. येत चला, आम्ही वाट बघू तुमची. कांबळे दादांबद्दल मी उल्लेख मला आवर्जून करायचं वाटतं. किती सुंदर कविता आहे तुमची. काय वृषाली तुझी पण. छानच होता हा कार्यक्रम. खूप सुंदर. सगळ्यांचा परफॉर्मन्स ग्रेट. थँक्यू व्हेरी मच.